रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कर्जमुक्ती आणि धनवृद्धीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेचे काही खास उपाय. यंदा कार्तिक पौर्णिमा 15 नोव्हेंबर 2024 रोजी शुक्रवारी असणार आहे आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काहीही नाही जमले तरी एक काम न विसरता अवश्य करावे. कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते. या दिवशी केलेल्या उपायाने आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात असं म्हणतात. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. यंदा कार्तिक पौर्णिमा ही 15 नोव्हेंबर 2024 रोजी शुक्रवारी असणार आहे. या दिवशी सकाळी 6:19 पासून पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि 16 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 2:58 पर्यंत पौर्णिमा तिथी समाप्त होईल. या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे दान करण्याची पद्धत असते. यालाच दीपदान असेही म्हटले जाते. तुळशी विवाह हा देव उठणी एकादशीपासून साजरा केला जातो. अनेक ठिकाणी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली साजरी करण्यात येते. पौराणिक कथेनुसार भगवान महादेवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे. त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे. आता आपण पाहू की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय. तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते. आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचे दान करतात. शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे म्हणतात. त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे अधिक महत्त्व आहे. कुंडलीतील यम, शनी, राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवे दान करायला हवे असे म्हणतात. कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर दिवा लावल्याने सर्व दानाचे फळ मिळू शकतं असं सांगितलं जातं. आता दिव्यांचे दान कसं करावं. तर मातीच्या दिव्यांमध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा. अनेक जण त्रिपुरा वातीच्या दिव्यांचे दान करतात. ते सुद्धा केलं जाऊ शकतं. मात्र मंदिरात दिवा दान करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये. तो सप्तधान्यावर किंवा तांदळावरच ठेवला जातो. शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून तो नदीत सोडला जातो. कार्तिक पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत. असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्याने सुख संपत्ती बरोबरच मान सन्मानही वाढतो. त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया. तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतोच. मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक मानले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं गेलं आहे. असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्याने सुद्धा जीवनात सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं. शिवाय सायंकाळी दीपदान करावे.
विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मी स्तोत्राचं पठण केल्याने आणि दीपदान केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं. यासोबत भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. या व्यतिरिक्त या पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून जल अर्पण करावे. असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्य प्राप्ती होते. त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते असं सांगितलं जातं. याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. तुम्हाला या समस्या भेडसावत असतील तर पुढील प्रमाणे उपाय आपल्याला या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात. त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून ओम द्रा दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेली आहे. शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावे आणि काळे तीळ दान करावे. या उपायामुळे कर्जातून नक्कीच मुक्ती मिळू शकते असं मानलं जातं. शिवाय त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन करावे. हे पूजन कसे करावे तर तुळशीची पाने वापरून हा उपाय कर्जमुक्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी उपाय करण्याची प्रथा अनेक भागांमध्ये आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून 11 तुळशीची स्वच्छ पानं महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी. महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्राचा जप करावा. या दिवशी महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो असं मानलं जातं. शिवाय 11 तुळशीची पानं पाण्यात घालून ते पाणी घरात शिंपडावं. या पाण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि लक्ष्मी प्राप्तीस मदत मिळते असं सांगितलं जातं. याचबरोबर संध्याकाळी 11 तुळशीची पानं गंगाजलानं स्वच्छ धुवून दिव्यात ठेवावी आणि तो दिवा तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते. शिवाय कर्जमुक्तीसाठी सुद्धा सहाय्य मिळते असं सांगितलं जातं. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि ते अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्हाला हवा असल्यास नदी किंवा तलावात दीपदान करू शकता. पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर ठेवून पाण्यात सोडावे. या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा. असं मानलं जातं की हे दीपदान केल्याने शनी, राहू, केतू आणि यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात. यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू शकते आणि आपल्याला भरभरून धनलाभ होण्यास सुद्धा मदत मिळू शकते असं सांगितलं जातं. हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणण्यास मदत मिळू शकते असे बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचे सांगितले जातात. हा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.
जय श्री राम, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी।